ऐतिहासिक मराठा क्रांती मोर्चाचा दुसरा टप्पा 9 ऑगस्ट रोजी मुंबई इथे संपन्न होणार आहे। या मोर्चामध्ये सर्व समाज बांधवांनी सहभागी व्हावं असं आवाहन मराठा एकीकरण समिती राहुरी यांच्या वतीनं करण्यात आलंय। कोपर्डी घटनेमधील आरोपींना शिक्षा करावी यासह मराठा समाजामधील विविध प्रश्नांसाठी काढण्यात आलेल्या ऐतिहासिक आणि शिस्तबद्ध मोर्चाचा दुसरा टप्पा 9 ऑगस्ट रोजी मुंबई इथे होणार आहे। मराठा क्रांती मोर्चामध्ये सर्व समाज बांधवांनी सहभागी व्हावं असं आवाहन मराठा एकीकरण समिती राहुरी यांच्या वतीनं करण्यात आलंय। राहुरी येथील गाडगे आश्रम शाळेमध्ये आयोजित करण्यात आलेल्या बैठकीमध्ये मोर्चामध्ये सहभागी होणाऱ्या समाज बांधवांसाठी महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्यात। मोर्चामध्ये सहभागी होताना जी शिस्त यापूर्वी दाखवली आहे तीच शिस्त दाखवावी। प्रवासामध्ये मद्यपान करू नये। पहाटे 3 ते 5 या वेळेमध्ये प्रवास टाळावा। एक्सप्रेस हायवेवरनं प्रवास होणार असल्यामुळे वाहनांची स्थिती चांगली असावी। मोर्चामध्ये सहभागी झाल्यानंतर शिवीगाळ, अश्लील हावभाव, कोणत्याही समाज विरोधामध्ये घोषणा देऊ नये। वाहतूक कोंडी झाल्यास ती तात्काळ दूर करावी। पोलीस आपले शत्रू नसून मित्र आहेत, त्यामुळे त्यांना जमेल तेवढं सहकार्य करावं। महिला आणि वृद्धांना त्रास देऊ नये। मोर्चामध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येकानं स्वतःचं जेवण, पाणी आणि पावसाचे दिवस असल्यामुळे छत्री आणि रेनकोट सोबत ठेवावं। मोर्चामध्ये सहभागी होणाऱ्यांनी शक्यतो आपले नातेवाईक अथवा मित्र परिवाराकडे राहण्याची व्यवस्था करावी। आजारी व्यक्तींनी स्वतःची औषधं सोबत ठेवावीत। मोर्चात सहभागी होण्यासाठी 8 ऑगस्ट रोजी सकाळी निघावं। समाज बांधवांनी सर्व सूचनांचं काटेकोरपणे पालन करावं असं आवाहन यावेळी करण्यात आलंय। आज संत गाडगे महाराज आश्रम शाळेमध्ये राहुरी तालुका मराठा एकीकरण समितीची बैठक शांततेत पार पडली। 9 तारखेच्या सकल मराठा मोर्चामध्ये सर्व मराठा बांधवांनी उपस्थित राहावं असं आवाहन या समितीतर्फे करण्यात आलं। या सभेला खूप चांगला प्रतिसाद मिळाला। मीही सर्व मराठा समाजाला व इतर बांधवांना विनंती करतो की आपण बहुसंख्येने मराठा क्रांती मोर्चाला 9 तारखेला मुंबईला जायचं आहे। जाताना आपण आपली वाहनं बरोबर घ्यायची आहेत। त्याचबरोबर ज्यावेळेस रेल्वेने किंवा इतर वाहनाने प्रवास करणार तो शांततेत प्रवास करायचा। आपण कुठल्याही प्रकारचं व्यसन किंवा मराठा समाजाला हानी पोचेल असं वर्तन त्या प्रवासात करू नये असंही आवाहन करण्यात आलं। या ठिकाणाहून जी वाहनं निघणार आहेत ती 11 वाजेपर्यंत 8 तारखेलाच इथून निघायची आहे आणि त्या ठिकाणी सर्वांची व्यवस्था पार्किंगची केलेली आहे। सर्व तालुक्यातील सर्व बांधवांना या समितीतर्फे आवाहन करू इच्छितो की आपण या मराठा क्रांती मोर्चामध्ये बहुसंख्येने सहभागी व्हा आणि हा यशस्वी करा। आज राहुरी येथे सकल मराठा समाज राहुरी तालुका यांची मराठा क्रांती मोर्चासाठी बैठक घेण्यात आली। 9 ऑगस्ट 2017 रोजी मुंबई येथे होणाऱ्या मराठा क्रांती मोर्चासाठी राहुरी तालुक्यातील 96 गावांमधनं हजारोंच्या संख्येने मराठे मुंबईवर धडकणार आहेत। आज बैठकीमध्ये मुंबईला जात असताना मराठा समाजाने शिस्तीचे पालन करावे। कुठल्याही स्वरूपामध्ये मराठा समाजाला गालबोट लागणार नाही याचे संदेश आज या ठिकाणी देण्यात आला। मराठा एकीकरण समितीच्या वतीने आज या ठिकाणी स्टिकर, पॉम्पलेटचे वितरण करण्यात आले। तसेच मुंबई मोर्चासाठी स्वयंसेवकांची यादी देखील या ठिकाणी तयार करण्यात आलेली आहे। यापुढे मुंबईला जाण्यासाठी 8 तारखेला सकाळी 6 वाजता राहुरी शहरातनं गाड्या निघणार आहेत। नगर जिल्हा 11च्या आत प्रवास करायचे असे नियोजन आज या ठिकाणी झालेले आहे। तालुक्यातील जवळजवळ सर्व तालुक्यातील या ठिकाणी मराठा समाज मुंबईला जाणार आहे। राहुरी तालुक्यातील देखील सर्व समाज बांधवांनी हजारोच्या संख्येने होणाऱ्या मुंबई मोर्चासाठी यावे असे एकीकरण समितीतर्फे आवाहन करण्यात येत आहे। मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी।